महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 20वा वर्धापन दिन सोहळा आज 9 मार्च रोजी स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडच्या पायथ्याशी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला। या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावरून पक्षाच्या राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहिमेचा अधिकृत शुभारंभ केला। स्वतः पहिला फॉर्म भरून त्यांनी या मोहिमेला सुरुवात केली। वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरे यांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि महाराजांना विनम्र अभिवादन केले। यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे यांच्यासह पक्षाचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले हजारो मनसैनिक उपस्थित होते। गडावर दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे पायथ्याशी आयोजित मुख्य सोहळ्यासाठी उपस्थित झाले। यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी आगामी गुढीपाडवा मेळाव्याचे निमंत्रण दिले। येत्या 19 मार्च रोजी गुढीपाडव्यानिमित्त शिवतीर्थावर वाजत गाजत आणि पूर्ण जल्लोषात या अशी साद त्यांनी मनसैनिकांना घातली। तसेच जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचून मोठी सदस्य नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले। राजधानी रायगडच्या साक्षीनं साजरा झालेला हा 20वा वर्धापन दिन सोहळा मनसेसाठी आगामी राजकीय वाटचालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे। रायगड परिसरात आज सकाळपासूनच मनसैनिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली, ज्यामुळे संपूर्ण परिसर मनसेमय झाला होता। कल्पना इथे गरम खूप होतंय। दरवर्षी आपण वर्धापन दिन एखाद्या हॉलमध्ये साजरा करतो, तिकडे सगळे तुम्ही येता। यावर्षी मी ठरवलं की म्हटलं 9 तारखेला वर्धापन दिन, 19 तारखेला आपला गुढीपाडव्याचा मेळावा सभा, म्हटलं 9ला पण बोला, 19ला पण बोला। म्हटलं जे काय बोलायचं ते एकदा 19 तारखेलाच बोलून टाकू। आणि म्हणून मग आम्ही सगळ्यांनी ठरवलं की बाबा मग 9 तारखेला आपण काय करावं, तर पक्ष सदस्य नोंदणी ही बरेच दिवसापासून आपली करायची चालू होती। म्हटलं आपण 9 तारखेला वर्धापन दिनाला पक्ष सदस्य नोंदणी आपण सुरू करू। आज माझ्या महाराष्ट्रातल्या सर्व माझ्या सहकाऱ्यांना, माझ्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना माझं आवाहन आहे, जिथे जिथे वर्दळीच्या जागा असतील, अनेक लोक आहेत ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, नुसतं सदस्य नाही व्हायचे तर त्याला सक्रिय सदस्य व्हायचे। तर ज्या ज्या वर्दळीच्या जागा असतील, मग तिकडे शाळा असतील, कॉलेजेस असतील, मंदिरं असतील, इतर दुसरी कुठच्या मार्केट असतील, त्या सर्व ठिकाणी आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सदस्य नोंदणीचे स्टॉल्स, टेबल्स तिकडे लागली पाहिजेत। तुम्ही लोकांपर्यंत गेलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, लोकांशी बोललं पाहिजे। आणि अनेक लोक आहेत ज्यांना, हजारो लोक आहेत की ज्यांना आपल्या पक्षाचं सदस्य व्हायचे, त्यांना सदस्य करून तुम्ही सर्वांनी घ्या। आज महाराजांच्या आशीर्वादाने रायगडावरती आज आपल्या नोंदणीचा सुरुवात आपण करत आहोत। तर महाराजांचे सर्वजण तुम्ही आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रभर तुम्ही जा आणि येत्या 19 तारखेला गुढीपाडव्याला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून माझा जो कोणी माझा महाराष्ट्र सैनिक आहे, जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत, त्यांनी सर्वांनी 19 मार्चला, काय योगायोग आहे बघा, 20 वर्षानंतर आपली पहिली सभा 20 तारखेला झाली होती, 19 मार्चला, आणि आज 20 वर्षानंतर परत आपल्या गुढीपाडव्याच्या सभेला 19 मार्चच तारीख यावी। त्याच्यामुळे तुम्ही सर्वजण उत्साहात, जल्लोषात, गुलाल उधळत आपण सर्वजण शिवतीर्थावरती 19 मार्चला यावं असं एक आवाहन करतो। आणि या नोंदणीच्या उपक्रमाला, सदस्य नोंदणी उपक्रमाला सुरुवात झाली असं जाहीर करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जनोदय करिता मिलिंद माने, महाड।